महा TET 2025 पेपर 2 मधील विज्ञान विभागाची आन्सर की आपण पाहत आहोत. तर हा सेट बी आहे आणि 121 नंबरला प्रश्न होता पहा. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरान यांच्या मिश्रणातून टिमटिम काच तयार होते आणि याचे योग्य उत्तर आहे प्रकाशीय काच तयार होते. तर पहा इथं प्रूफ म्हणून मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून तयार केलेली काच कोणती? प्रकाशीय काच. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रकाशीय काच. त्यानंतरचा प्रश्न आहे. स्क्रूचे वस्तुमान 1 किलो असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ 9.8 मिलीमीटर स्क्वेअर आहे. स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब टिमटिम आहे आणि गुरुत्वीय त्वरण 9.8 मीटर सेकंद स्क्वेअर आहे. तर याचे योग्य उत्तर येते पहा 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 10 लाख पास्कल येतं आणि त्याचं रूपांतर केलं तर 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा येतो. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. जीवाणू संदर्भात प्रश्न आहे. चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी बघा जीवाणूमध्ये अधिकेंद्रिकी पेशी असतात, हे योग्य आहे. जीवाणू द्विविभाजन पद्धतीने पुनरुत्पादन करतात, बरोबर आहे. त्यानंतर जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंना जीवाणूभक्षी म्हणजे बॅक्टेरिया फेज असं म्हणतात, हे पण बरोबर आहे. तर चुकीचं आहे. लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे. तर हा लॅक्टोबॅसिलस हा दुधाचे दही बनवतो, त्यामुळे हा हानिकारक नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रूफ म्हणून तुम्ही इथं पाहू शकता. तर या ठिकाणी पहा द्विखंडीय भवन पद्धत, त्यानंतर काय म्हटलेलं आहे अधिकेंद्रकी आणि नंतर या ठिकाणी पदचा हे आहे काय द्विखंडन पद्धत म्हणजे द्विविभाजन पद्धतीने पुनरुत्पादन करतात आणि नंतरच दिलं आहे की जीवाणूंना जर संसर्ग करणाऱ्या विषाणूंना काय म्हणतात? जीवाणूभक्षी म्हणजे बॅक्टेरिया फेज म्हणतात. हे तिन्ही काय आहेत जीवाणूविषयी संदर्भात योग्य विधाने आहेत आणि अयोग्य आहे पर्याय क्रमांक 3. एखाद्या मूलद्रव्यात MAZ A हा टिमटिम व Z हा टिमटिम अनुक्रमे आहे. तर A हा अणुवस्तुमानांक व Z हा अणुअंक असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्याचे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अणुअंक Z अक्षराने दर्शवतात आणि अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शवतात. त्यामुळे आपले उत्तर योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रतलार्षावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 अंशाचा कोन करतो. परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन किती अंशाचा असेल? तर पहा या ठिकाणी हा जो लंबाशी केलेला कोन आहे हा इथं 60 अंशाचा निर्माण होतो. त्यामुळे ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा होता 30 अंशाचा. तर पहा पृष्ठभागाशी 30 अंशाचा कोन होतो आणि परावर्तित किरणाने ह्या लंबाशी किती अंशाचा कोन होतो? 60 अंशाचा कोन होतो. त्यानंतरच पहा खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गाने होणारे आजार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पहा कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग. हा गट योग्य आहे कारण ह्या ठिकाणी धनुर्वात व क्षयरोग हे जरी जीवाणूने होत असले तरी गोवर हा व्हायरसमुळे होतो. तसेच एड्स, मलेरिया, इन्फ्लुएन्झा हे सुद्धा व्हायरसमुळे होतात. व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होतात. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग. जीवाणूमुळे होणारे इतर रोगही तुम्ही इथं अभ्यासू शकता. तर पहा निमोनिया, कॉलरा, कुष्ठरोग, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प, प्लेग, सिफिलिस, गोनोरिया आणि बॅसिलरी. त्यानंतर डिसेंट्री, गॅस्ट्रो, ब्रॉन्कायटिस, डिप्थेरिया, बॅक्टेरिया, डिसेंटी, मेनिंजायटिस, विषमज्वर म्हणजेच टायफॉइड. त्यामुळे निशंक आपले उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ब्रोमीन कोणत्या रूपात आढळतो? तर ब्रोमीन हा लालसर तपकिरी द्रवरूपात आढळतो. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तिथे तुम्ही पाहू शकता ब्रोमीन हे एकमेव अधातू आहे की जे कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असते आणि त्यांचा रंग कसा असतो? गडद तांबूस तपकिरी. कसा असतो ब्रोमीनचा? गडद तांबूस तपकिरी म्हणजेच लालसर तपकिरी असतो आणि द्रवरूप स्थिती. त्यामुळे आपलं उत्तर योग्य आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा. जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो
संपीडनाच्या हेते हवेच्या समांतर स्तरांच्या मध्ये टिमटिम, तर काय होतो, दाब वाढतो. संपीडनामध्ये दाब वाढतो, विरलनामध्ये दाब कमी होतो आणि घनता पण कमी होते. त्यामुळे संपीडनामध्ये दाब वाढतो, हे आपले योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी तुमचं उत्तर कन्फर्म होऊ शकते. पहा, ध्वनीचे हवेतून प्रसारण होत असताना हवेत निर्माण होणाऱ्या उच्च दाबाच्या व उच्च घनतेच्या भागाला संपीडन म्हणतात, तर कमी दाबाच्या आणि कमी घनतेच्या भागाला विरलन म्हणतात. म्हणून आपलं तिथं योग्य उत्तर आलेलं आहे दाब वाढतो, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? हा प्रश्न खूप स्पर्धा परीक्षामध्ये रिपीट झालेला आहे आणि ह्याचे योग्य उत्तर आहे यकृत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्टेनलेस स्टील या धातूचे संमिश्रे आहेत, तर या धातूचे संमिश्रे आहेत केवळ फेरस म्हणजे लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम, आणि ह्याचा उपयोग भांडी व वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी तुम्ही आपले उत्तर कन्फर्म करू शकता. स्टेनलेस स्टील बघा, फेरस, कार्बन, निकेल, क्रोमियम आणि भांडी व वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा, केल्विन श्रेणीमध्ये 50 डिग्री फॅरेनहाइट तापमान किती? तर ह्याच्यासाठी मी इथं गणित केलेलं आहे. पहा, या सूत्रामध्ये जर आपण या ठिकाणी फॅरेनहाइट म्हणजे 50 फॅरेनहाइट घालून जर सोडवलं तर इथं सेल्सिअसची किंमत काढून घेतली आणि मग केल्विन बरोबर काढलं की आपल्याला मिळते 283.15. तर ह्या सूत्रामध्ये किमती घाला. फॅरेनहाइट म्हणजे 50 वजाबाकी केली, आली 18, 18/9 हे भागिले 5 आहे ते इकडे जाऊन गुणुले 5 होणार. इथं 9 एके 9, 9 दुनी 18, त्यामुळे इथं होणार 5 दुनी 10, 10 अंश सेल्सिअस आलं. ते आता ह्या केल्विनच्या या सूत्रामध्ये घातलं की आपल्याला उत्तर मिळतं 283.15. पर्याय क्रमांक आपला आहे 4. पर्याय क्रमांक 4. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सोडून पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता जीव परपोषित नाही? तर पहा, स्पायरोगायरा हे शैवाल आहे, ते स्वयंपोषी आहे, त्याच्यात हरितद्रव्य असते. तसेच वॉलवॉक्स हे सुद्धा स्वयंपोषी आहे, नॉस्टॉक हे सुद्धा स्वयंपोषी आहे, ॲगॅरिकस नाही आहे, तो परपोषित जीव आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणात टिमटिम, तर आम्लारी द्रावणात टिमटिम रंग दाखवतो. तर याचं उत्तर आहे आम्ल द्रावणात गुलाबी, तर आम्लारीमध्ये ते पिवळा रंग दाखवते. तर पाहूयात, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिथिल ऑरेंज. मिथिल ऑरेंजचा कलर कोणता आहे? ॲसिडमध्ये पिंक आणि अल्कलीमध्ये येलो. त्यामुळे आपलं उत्तर 100% करेक्ट आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील भौतिक राशीपैकी कोणती सदिश राशी नाही? तर पहा, सदिश राशीसाठी परिमाण व दिशा दोन्ही ही राशी दर्शवण्यासाठी लागतात, आणि आपले जे त्वरण, विस्थापन, वेग ह्या सर्व सदिश राशी आहेत. इथं सदिश राशी नाही आहे, गतिज ऊर्जा. पर्याय क्रमांक 3. सदिश राशी असलेले हे काय, त्वरण, विस्थापन आणि वेग, परिमाण आणि दिशा लागते, तर गतिज ऊर्जा ही सदिश राशी नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदिश राशी म्हणजे उदाहरणे पहा, विस्थापन, वेग, त्वरण, बल, संवेग. त्याचबरोबर आदिश राशीची सुद्धा उदाहरणे पाहू शकता, लांबी, वस्तुमान, आकारमान, काल, तापमान, चाल, घनता. आणि सदिश राशी विस्थापन, वेग, त्वरण, बल, संवेग. नेक्स्ट क्वेश्चन, रुदरफर्डच्या केंद्रिकीय प्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. चुकीचे काय आहे ते आपल्याला निवडायचं आहे. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारी केंद्रक असतात. हो, हे योग्य आहे. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात. हे पण योग्य आहे. परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी नसते. तर इथं पहा, हे चुकीचे विधान आहे, कारण ही पोकळी इथं असते. पोकळी काय असते? असते. त्यांनी काय म्हटलेलं आहे? नसते. त्यामुळे हे चुकीचे विधान आहे आणि हाच आपला पर्याय आहे. तर ही चौथा पर्याय वाचूयात. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. हा एकवटलेले असते, हे पण योग्य आहे.
तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीचं सांगितलेलं आहे काय, तर परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी नसते म्हटले, ती पोकळी असते. या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमचं उत्तर काय तपासू शकता. तर पहा, शेवटचा जो इथं 5वा हे दिलेला आहे, तर परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी नसते म्हटलेलं आहे, त्याचमुळे 100% तेच उत्तर आहे. नेक्स्ट पहा, जेव्हा वाहनिक तारेतून क्ष अक्षाच्या धन दिशेत इलेक्ट्रॉन्स वाहतात तेव्हा त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, हे याचे योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एखाद्या तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तंतुकणिका व हरितलवके ही दुहेरी पटल असलेली पेशी अंगके आहेत, हे विधान योग्य आहे. केंद्रकातील गुणसूत्रात जनुकीय माहिती असते, हे सुद्धा योग्य आहे. आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशी दोन्हीमध्ये 80S रायबोझोम असतात, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये 70 रायबोझोम्स असतात. किती? 70S रायबोझोम्स असतात. इथं 80 दिलेले आहेत, त्यामुळे हे काय चुकीचं विधान आहे आणि आपल्याला चुकीचं निवडायचं आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तरी पण 4थं वाचा. आदिकेंद्रकी पेशी आणि लाल रक्तपेशीमध्ये तंतुकणिका आढळत नाहीत. हे तिन्हीही काय आहे, तंतुकणिकाविषयीची योग्य माहिती आहे आणि ही चुकीचं विधान आहे, त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक येणार आहे 3. कारण इथं 80च्या ठिकाणी किती हवे होते? 70 हवे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, दुष्पेन पाण्यात टिमटिमचे क्लोराईड व सल्फेटचे क्षार असतात. या ठिकाणी पहा, योग्य उत्तर आहे कॅल्शियम व मॅग्नेशियम, पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी तुम्ही तुमचे उत्तर कन्फर्म करू शकता. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे दुष्पेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्लोराईड आणि सल्फेटचे क्षार विरघळलेले असतात, म्हणूनच आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर टिमटिम होते. तर पहा, उष्णतेच्या स्थानांतराच्या 3 हे आहेत, वहन, अभिसरण आणि उत्सर्जन, किंवा त्यालाच म्हणतात प्रारण. काय म्हणतात त्याला? प्रारण. आणि हेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतरण उत्सर्जनातून होते, म्हणजेच प्रारणातून होते, जसे सूर्याची उष्णता पृथ्वीवर मिळते. या ठिकाणी पहा, प्रारण कोणतेही माध्यम नसताना विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात आणि त्याला उत्सर्जन असेही म्हणतात, त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे पर्याय 2, उत्सर्जन म्हणजेच प्रारण. नेक्स्ट पहा, अन्नसाखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 जूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीत किती ऊर्जा असेल? तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 जूल. तर का सांगा, तर भागिले 10ने ती घटत जाते. पहिल्या पोषण पातळीत जर ती 100 असेल तर दुसऱ्या ती 10 असेल आणि तिसऱ्या ती 1 जूल असेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे कन्फर्म उत्तर आहे. नंतर पहा, खालीलपैकी चुकीची जोडी निवडा म्हटलेत. व्हिनेगर ॲसिटिक आम्ल, चिंच टार्टारिक आम्ल, तर हे योग्य आहे. चिंच टार्टारिक आम्ल पण योग्य आहे. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते, बरोबर आहे. टोमॅटोमध्ये एस्कॉर्बिक आम्ल म्हटलेत तर नाही, इथं ॲक्झॉलिक आम्ल असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला इथं योग्य आहे. या ठिकाणी तुम्ही आपले उत्तर कन्फर्म करू शकता. टोमॅटो ऑक्झॅलिक आम्ल, तिथं काय दिले त्यांनी? ॲस्कॉर्बिक आम्ल, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं तिथं योग्य उत्तर आहे, कारण ह्या ठिकाणी त्यांनी ॲस्कॉर्बिक आम्ल दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चुंबकीय बलरेषांच्या बाबतीत योग्य विधान आपल्याला इथं निवडायचं आहे. कारण का, तर इथं एकच योग्य दिलेलं आहे आणि बाकी सर्व काय आहेत? अयोग्य आहेत. पहा, तर चुंबकीय बलरेषा एकमेकाला प्रतिकर्षित करतात, हेच योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. इयत्ता 8वीच्या आणि 6वीच्या पुस्तकामध्ये याविषयी माहिती आहे. तर दुसरं म्हटलेलं आहे एकमेकास छेदतात, तर ते एकमेकाला छेदत नाहीत. नंतर ताणाच्या स्थितीत नसतात म्हटलेत, पण त्या ताणाच्या स्थितीत असतात. नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे जातात म्हटलेत, पण नाही, नेहमी त्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. त्यामुळे ही तिन्हीही काय आहेत? ह्या चुंबकीय बलरेषांच्या बाबतीत चुकीची विधाने आहेत आणि हे एकच योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रतिआकर्षित करतात म्हणजे काय? एकमेकांना त्या दूर ढकलतात. नेक्स्ट पहा, मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांच्या भिंती सर्वात जाड असतात? आणि याचे योग्य उत्तर आहे उजवे निलय.
या ठिकाणी आपण आपले उत्तर कन्फर्म करू शकता. तर पहा या ठिकाणी उजवे निलय म्हणजेच उजवी जैनिका म्हणजेच राईट वेंट्रिकल. तर बघा भित्तिका कर्णिकापेक्षा जाड असतात. तर काय असते इथं भित्तिका आहे काय आहेत जाड असतात कशामध्ये उजव्या निलयामध्ये. त्यामुळेच आपलं पर्याय क्रमांक किती 4 हे योग्य उत्तर आलेलं आहे. त्यानंतर विचारलेत की खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही. तर याचं योग्य उत्तर आहे बेन्झीन, कारण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हे काय आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. जर विशिष्ट गुरुत्व पदार्थाची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे अशी दर्शवतात तर त्यातील संबंध काय. तर पहा इथं ग्रॅव्हिटी आणि वेट इज इक्वल टू काय ते हे स्पेसिफिक आपली डेन्सिटी. स्पेसिफिक डेन्सिटीसाठी काय येणार आहे स्पेसिफिक डेन्सिटीसाठी तर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ इथं वॉटर आहे. तर या ठिकाणी पहा हे कसं होणार आहे पहा. तर स्पेसिफिक डेन्सिटी बरोबर काय म्हटलेत डेन्सिटी ऑफ सबस्टन्स जे इथं आहे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. मग ह्याचंच रूप त्यांनी कसं दिलेत तर इथं काय आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही काय आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि याचं सूत्र होणार आहे कसं बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं इज इक्वल टू डिवायडेड बाय वॉटर. म्हणजेच ह्याचं रूप जर ह्या ठिकाणी हे डेन्सिटी ऑफ वॉटर इकडं घेतलं तर इथं हे गुणाकारात जाणार आहे. म्हणून आपले कन्फर्म उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर इथं काय स्पेसिफिक डेन्सिटीचं काय हे आहे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. याच्यानुसार जर आपण बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला जर डेन्सिटी ऑफ वॉटर घेतली तर इथं ही गुणाकारात जाणार आहे. त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे सूत्र आहे पहा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आपण जर ह्या साईडला ही डेन्सिटी ऑफ वॉटर घेतलं तर इथं गुणाकारात जाणार आणि ह्या बाजूला डेन्सिटी ऑफ सबस्टन्स उरणार जसं इथं राहिलेलं आहे. नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणते जीव मृतोपजीवी पोषण दाखवतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 कवक हे काय दाखवतात मृतोपजीवी. म्हणजे हे मृतोपजीवी काय जीव आहेत. तर कवक त्याच्याबरोबरच कोण काय म्युकर म्हणजेच बुरशी हे काय करतात मृतोपजीवी आहेत. तर पहा बाकी शैवाल हे स्वयंपोषी असते. ब्रायोफायटस ही अपुष्प वनस्पती आहे त्यामुळे ती पण स्वयंपोषी असते. फायटस ही सुद्धा अपुष्प वनस्पती आहे त्यामुळे ती पण काय आहे स्वयंपोषी असते. इथं फक्त कवक म्हणजे आणि म्युकर जर इथं आणखी म्युकर ॲड केले असते तरी हे उत्तर झालं हेच उत्तर असणार आणि हेच उत्तर आहे 100%. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करायला नको. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. पहा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही जर इयत्ता 8वीचं पुस्तक अभ्यासलं असेल तर तुम्हाला हा पेपर खूप सोपा गेला असेल कारण 8वीच्या पुस्तकामधूनच सर्व प्रश्न आलेले आहेत. क्वेश्चन पहा तर इथं जोड्या जुळवायच्या आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड अमोनियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड दिलेले आहे त्यांचे इथं यूज दिलेले आहे त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी पहा तुम्ही जर इयत्ता 8वीचं पुस्तक किंवा इयत्ता 8वीचं NMS पुस्तक जर अभ्यासलं असतं तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रमैत्रिणींना आली असती. तर सर्व प्रश्न ह्याच पुस्तकातून आलेले आहेत त्यामुळे सहज तुम्हाला 29 ते 30 गुण मिळाले असते. तर आय होप तुम्हाला मिळाले असतील. तर पहा NaOH काय आहे कपडे धुण्याच्या साबणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे कॉस्टिक सोड्याचा वापर करतात. नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा अंघोळीचे साबण आणि शॅम्पू. तसेच आमच्या याच्यामध्ये हे आलेलं नाही कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आलेलं आहे आम्लविरोधक औषध आणि आलेलं आहे अमोनियम हायड्रॉक्साईड खते तयार करण्यासाठी आणि ह्याचा योग्य क्रम पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे पहा. तर ह्या ठिकाणी पहा NaOH कपडे धुण्याच्या साबणामध्ये उपयोग KOH शॅम्पूमध्ये उपयोग NH4OH खते तयार करण्यासाठी आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आम्लविरोधक औषध तुम्ही
तर स्क्रीनशॉट घेऊन हे कन्फर्मसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. पहा, खालील गतीपैकी कोणती गती वर्तुळाकार नाही? तर या ठिकाणी शिवण यंत्राची सुई ही वर्तुळाकार गती नाही. नंतर पहा, शेवटचा प्रश्न आहे, लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात? आणि त्याचं योग्य उत्तर आहे कवक आणि शैवाल हे 2 जीव लायकेनमध्ये एकत्रित राहतात. अशा प्रकारे आपण ही TET पेपर 2ची विज्ञान क्वेश्चन पेपर पहा स्पष्टीकरणासह सोडवलेली आहे. काही तुमच्या जर ह्याच्यात शंका असतील तर नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. कुणाला जर ज्या TET विषयी जे व्हिडिओ मी अपलोड केले त्यातून जर तुम्हाला काही फायदा झाला असेल तर नक्की कमेंट करा. तुमचा स्कोर कळवा. धन्यवाद.